तर मित्र आपल्या समोर जी ही सोयाबीन दिसते ही सोयाबीन आपण जोडवळ पद्धतीनं पेरलेली. जोडवळ पद्धत म्हणजे 24 इंच पुन्हा त्याच्यानंतर 10 इंच पुन्हा 24 इंच पुन्हा 10 इंच ह्या अशा पद्धतीनं आपण इथं सोयाबीन पेरलेली आहे. सोयाबीन पेरीत असताना आपण ह्यामध्ये ऑस्कर सीड्सचं तात्या नावाचं जे बियाणं आहे हे आपण इथं वापर केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो एक मी सोयाबीनचं झाड उपटलेलं आहे. तर आपण बघू शकतात की सोयाबीनला फुलाची संख्या किती लागलेली इथं. एक झाड मी तुमच्यासाठी काढलेलं आहे. तर मित्रांनो सध्या ह्या झाडाला भरपूर फुलं लागलेली आहेत, पण आता शेंगा लागल्याच्यानंतर ते आपल्याला ह्याची पूर्ण मोजता येते किती फुलं आहेत. तर शेतकरी मित्रांनो ह्याची एक खासियत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्याची मुळी 1 ते 1.25 फूट खोल इतकी ही जाती. त्यामुळं जरी पाऊस कमी असला तरी पण आपली सोयाबीन तग धरून राहते. तर शेतकरी मित्रांनो हे आता तुमच्यासमोर बघू शकतात ह्या झाडाची मुळी किती खोल आहेत. तर बघा ही इतकी लांब मुळी निघली. तर शेतकरी मित्रांनो हिचं ॲव्हरेज कसं आलं काय आलं हे सगळं मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.